जय आदिवासी. कारण की गरिबी लय वाईट. बघा मित्रांनो, आपण आता इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे. अरे व्ह्यू एकच नंबर आहे मित्रांनो, काय बोल या साईडला व्ह्यू एकच नंबर. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समाधान. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो. आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे. तर आपण आज राजूर अकोला या साईडला चाललेलो आहे. म्हणजे तिकडं मोठमोठे कार्यक्रम असतात. तर आपण चाललो आहे आज एन्जॉय करायला. तर बघू कसे कसे कार्यक्रम असतात. ते कार्यक्रम मी सुद्धा एन्जॉय करतो आणि तुम्हालासुद्धा दाखवतो. तर चला मित्रांनो, आपण आता कार्यक्रमाला जाऊया. तर मित्रांनो, आम्ही दोघं चाललेलो आहे राजूर अकोला साईडला आणि आमच्या सोबत अजून दोघं तिघ आहे, त्यांना सुद्धा मी दाखवतो. चला मग आता आपण जाऊया. आणि आपल्या गाडी आहे 220 आपली, हा, आणि गाडी हा चालवणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण गाडीवर बसलेलो आहे. आता आपण गाडी सुरू करू आणि निघूया. चला. उघड रे. हे बघा मित्रांनो, जय आदिवासी, जय आदिवासी. तर मित्रांनो, आम्ही सर्व चाललेलो आहे. आम्ही 5 जण आहे, बघू शकता. आम्ही या दोघांना तुम्ही ओळखत असाल. हा माझा भाऊ, हा सोन्या, हा ऋषी. तर आम्ही सर्व चाललोय आज राजूर अकोलेला. हा आमचा झेंडा आहे. जय आदिवासी भावांनो. तर मित्रांनो, आता पाऊस पडायला लागलाय, बघू शकता तुम्ही. आता आम्ही सर्वजण रेनकोट घातलेत. बघा, हे रेनकोट घातले का तुम्ही सर्वांनी? आम्ही सर्व रेनकोट घातलाय. आता नवीन कंपनीचा आणला होता, तो घातलाय. ब्रँडेड आहे याच्याकडे. तुम्हाला बघायचे ब्रँडेड? हे बघा, इकडे बघा फाटका बघा. कारण की गरिबी लय वाईट. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो रेनकोट घातले. आता आम्ही निघालो. तर मित्रांनो, आता आपण राजूरमध्ये आहे, बघू शकता. आपली गाडी पण साईडला लावलेली आहे. आता एक काम करू, आपण सकाळी निघलेलो पण मग काही खाल्लं पिलं नव्हतं, नाश्ता बिस्ता काहीच केला नव्हता. तर आता एक काम करू, आपण इथं थोडासा नाश्ता पाणी करू. नाश्ता पाणी झाल्यावर पुढं जाऊ आपण. आता चला दाखवतो आपण काय काय घेतोय. नॉर्मलच खाऊ आपण, काही जास्त स्पेशल नाही आहे भाऊ. तर बघा मित्रांनो, आपण आता इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे. हे बघा, आपण 5च्या 5 जण आलेलो आहे. आणि आज काय घेतलेलं आपण, हे बघा, मिसळ पाव.
आपण सगळ्यांनी मिसळपाव घेतलेला आहे. आपण नाश्ता करून घेऊ आणि पुढे भेटू. आमचा नाश्ता पाणी झालेला आहे सर्वांचा. आता आम्ही निघतोय पुढे जाण्यासाठी. आता आपण पुढे जाऊ. आपल्याला आता पुढे अकोल्याला जायचं आहे. बघू किती टाइम लागतो. मित्रांनो रात्र सोडलं आम्ही. तर आम्ही चाललोय अकोला साईडला. तिथून काहीतरी 10-15 किलोमीटर असे बोलतात. तर आम्ही आता चाललोय. व्ह्यू एकच नंबर आहे मित्रांनो. काय बोल या साईडला व्ह्यू एकच नंबर. तर मित्रांनो आम्ही आलो आता अकोल्यामध्ये. अकोल्यामध्ये काहीच पाऊस नाही. पूर्ण रोड सुकलेले आहेत. आता इथून आम्ही काय किती किलोमीटर असेल इथून? अरे तिथून फक्त 5-10 किलोमीटर आता अकोला आहे. तिकडे काहीच पाऊस नाही. आता आम्ही काय 10-15 मिनिटात आम्ही पोहोचू. जय आदिवासी भावांनो. जय आदिवासी. तर मित्रांनो हे बघा आता आपण अकोल्याला पोहोचलेलो आहे. हे बघा ही आपली इथं गाडी लावलेली आहे कारण की इथं सर्वांच्याच गाड्या लागलेल्या आहेत. तर चला आज मस्तपैकी आपण फंक्शन एन्जॉय करू. आता सध्या आम्ही गाड्या लावलेल्या आहेत. सोने माझा मित्र आम्ही दोघांनी इथं गाड्या लावल्यात आणि आता पुढं चाललोय. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही चाललेलो आहे पुढं. हे बघा आमचा ग्रुप आहे म्हणजे आम्ही एकूण 5 जण आलेलो आहे. त्यांनी थांबून जेवण सोय पण आहे. ओके राहते बनवा. हे बघा इथं जेवणाची सोय पण आहे. म्हणजे ज्याला जेवण वगैरे करायचं असेल इथं जेवणाची सोय पण असते. तुम्ही येऊ शकता बिनधास्त कार्यक्रमात. तर चला आता बघू आपण पुढं काय काय आहे. पहिल्यांदा आलेलो आहे. ऐकलं तर भरपूर आहे. चला तुम्हाला पण दाखवतो. तर हे बघा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आपण इथं प्रवेश करतोय. तर मित्रांनो मी डायरेक्ट वरती स्टेजवर आलेलो आहे. बघू शकता इथं मोठमोठ्या थोर पुरुषांचे पुतळे उभे केलेले आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता हे आपल्या मागं थोर पुरुषांचे पुतळे उभे केलेले आहेत. थांबा यांचा मस्तपैकी फोटोग्राफ चालू आहे. त्यांना फोटो पण काढूया. आपण पण ब्लॉग काढून तुम्ही इथून नजारा बघा. ही चांगली पैकी मोठी जागा आहे मागं. आता थोड्या वेळात किंवा किती टाइम लागतो इथं गर्दी असायला ते माहित नाही. तर ठीक आहे तेव्हा असेल तोपर्यंत आपण एन्जॉय करून घेऊ. तर मित्रांनो हे बघा आपण इथं अकोल्यामध्ये आलेलो आहे आता सध्या. आणि जर तुम्ही बघू शकता हे बघा माझ्या मग काय आहे अकोल्याचं बस स्टँड आहे. तर बस स्टँडची जागा मोठी असते म्हणून जर तुम्ही इथं बघशाल तर इथं कार्यक्रम करायचं ठरवलंय. आणि हे बघा शेकडो हजारो खुर्च्या इथं लावलेल्या आहेत. पण नेमकी कार्यक्रम कधी चालेल हे माहीत नाही. लवकरात लवकर चालू होईल म्हणजे जेव्हा कार्यक्रम वगैरे चालू होतील इथं म्हणजे बरेचशा 2-3 ठिकाणी कार्यक्रम आहेत. हे बघा बघू शकता हे जे माझ्या मागं बघताय हे बघा सर्वच्या सर्व बस स्टँडच आहे. म्हणजे जेव्हा कार्यक्रम चालू होईल गर्दी होईल ते पण मी तुम्हाला दाखवलंच. तर ही बघा ही एवढी मोठी जागा आहे. हे बघा ठीक आहे. चल तर अजून कसा कार्यक्रमाला थोडाफार टाइम आहे किंवा अजून पाहिजे तशी गर्दी साचलेली नाही तेव्हाची पण फुटेज मी दाखवल की काय गर्दी असते
काय उत्साह असतो. तर मित्रांनो, आपण मगाशी इथं बघितलेलं की गर्दी नव्हती, फक्त लोक थोडे थोडे जमा होत होते. पण आता तुम्ही बघू शकता अगदी प्रचंड भरलेलं आहे आणि आता डी जेसुद्धा वाजतोय, लोकंसुद्धा नाचत आहेत. आपणसुद्धा आता त्यांच्यासोबत मिळून नाचूया आणि एन्जॉय करूया. मित्रांनो बघा इथं सर्व डीजे बँड वगैरे सगळे चालू आहेत आणि जसं की तुम्हाला मी दाखवलेलं आणि मी स्वतः नाचत होतो. तर आता सध्या नाचून थकलोय तर थोडासा बाहेर आलोय, थोडीशी हवा खातो आणि अजून थोडेफार बरेचसे कार्यक्रम होतील ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. ते बघा एकदम जी सकाळी तुम्हाला दाखवलेलं की रिकामी मैदान होतं ते जवळजवळ संपूर्ण भरून गेलेलं आहे, भरपूर भरलेलं आहे आणि अक्षरशः चालायला जागा नाही. आता तर मी साईडला आलोय म्हणून तुम्हाला थोडस म्हणजे तुमच्याशी थोडस बोलतोय, पण बोलायला चान्स नाही, एवढी जागा आहे, शूट सुद्धा करता येत नाही, एकदम अशी गर्दी आहे. हे बघा हे आमचे मंडळी एकदम नाचतायत, सगळ्यांच्या अंगात आलेलं आहे, एकच नंबर.
मनोवा
तर मित्रांनो हे बघा जरा नाचून पण झालंय आपलं आणि आपण आता सध्या बस स्टँड चाललोय. मगाशी दाखवलं ते तुम्हाला अजून पुढची फुटेज दाखवतो. काय गर्दी आहे ती बघा फक्त तुम्ही. हे बघा मित्रांनो जर दिसत असेल तर आता आपण मागं होतो तिथं दीपक कल्याणचा बँड होता तिथं आपण फुल नाचलो फुल जोरजोरात. आणि या साईडनी पण बघा दोन्ही साईडनी गर्दी आहे आणि पुढे पण एक डीजे. तर तुम्हाला खरी मजा घ्यायची असेल आदिवासी दिवसाची तर तुम्ही इकडे येऊ शकता. वर्षातून एक दिवस भरतो पण एवढी गर्दी असते. इकून तिकून सगळीकडूनच लोक आलेले असतात. हे बघा दिसतंय का एकदम गर्दीच गर्दी आहे. तर मित्रांनो हे बघा आम्ही दोघं भाव पण मस्तपैकी एन्जॉय करतो. आपल्या मागं पण जर बघशाल एकदम गर्दीच गर्दी आहे. मित्रांनो एवढी मजा आली. पहिल्यांदा इकडे आलो अकोला जिल्हा इकडे आलो काय हा. तर मित्रांनो पहिल्यांदा अकोला तालुक्यात आलो आम्ही इकडे नाचायला. एकच नंबर जागतिक आदिवासी दिवस हा लक्षात राहिला आमच्या. आम्ही खूप एन्जॉय केली आणि अजून करतोच आहे. खूप प्रचंड गर्दी इकडे. असा अनुभव पहिल्यांदा इकडे बघतोय. खरंच मनापासून आवडलं. तर मित्रांनो आज जागतिक आदिवासी दिवस मी पहिल्यांदा साजरा करतोय. म्हणजे मी फक्त ऐकलेलं पण खरंच अनुभवतोय आज. म्हणजे आपला आदिवासी दिवस एकच नंबर बनतो. चला आता पुढे अजून गर्दी आहे ती पण तुम्हाला दाखवतो. तर समोर आता बघू शकता किती गर्दी. थांबा तुम्हाला दाखवतो. रे बघा मित्रांनो इथं पण एकदम एवढी गर्दी आहे ना. खूप गर्दी आहे. आता काय इथं दाखवता येईल का नाही माहित नाही. हे बघा आपल्याला बस स्टँड जायचे. थांबा काय करे हे बघा एकदम गर्दीच गर्दी आहे. हे अकोला बस स्थानक आहे आणि बस स्थानकाच्या आतमध्येच काहीतरी कार्यक्रम वाटतं. जर हे बघा दिसत असेल इकडं पण फुल गर्दी आहे आणि इकडं पण फुल गर्दी आहे. तर हे आपले इकडं पण फुल गर्दी चालू आहे. तर तुम्ही फुल गर्दी आहे. तर आपण थोडा आता आतमध्ये जाऊया आणि थोडासा जमलं तर आराम करू. मग बघू काय कार्यक्रम आहे काही नाही. अकोले बस स्थानक सकाळी मी इथं आलतो पण इथे एवढी गर्दी नव्हती. पण आता जर बघशाल तरी अकोला बस स्थानकावर एवढी गर्दी आहे भरपूर. आणि ज्या सकाळी तुम्हाला रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या आता आपण त्या जाऊन बघू ती रिकाम्या आहेत का नाहीये. एक काम करू आपण आतमध्ये जाऊ आणि आतमधून शूट करू. ओके काय मित्रांनो आता बस स्थानकाच्या आतमध्ये आलोय आणि आतमध्ये तरी गर्दी आहे. आज नेमकी काय आहे की आज इथल्या बस वगैरे बंद आहेत किंवा दुसरीकडे शिफ्ट केल्या असतील. कारण की आज इथं मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे इथे बस नाही चालू ठेवू शकत. थांबा तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो जर माझ्या मागे बघत असाल. हे बघा हा पूर्ण बस स्टँड आहे. सगळ्याच्या सगळा एकदम भरून गेलेला आहे. हे बघा तर इथे बघू शकता मित्रांनो आपण सकाळी आलतो पण जास्त काही कार्यक्रम नव्हता. म्हणजे थोड्या खुर्च्या रिकामी होत्या आणि आता तुम्ही बघू शकता एकदम प्रचंड खुर्च्या भरलेल्या आहेत. एकदम म्हणजे सकाळी जिथं एकदम ओसाड वाटत होतं तिथं आता नाचून वगैरे आलो तर एकदम पूर्णच्या पूर्ण भरलेलं आहे. तर नक्की काय कार्यक्रम आहे का तुम्हाला कळलंच. थोडासा आपण झूम करून दाखवतो तुम्हाला. तर आम्ही पण तिथं बसायला जाणार होतो पण मग ऑलरेडी तिथं ऊन भरपूर आहे आणि उन्हामधूनच आम्ही थकून आलेलो आहे. त्याच्यामुळे परत जाऊशी वाटत नाही. थोडासा आता आम्ही आराम करतो म्हणजे थोडंसं सावलीत बसतो आणि बघतो की काय कार्यक्रम होईल तो दाखवतो तुम्हाला हळूहळू. आणि इथे पोवाडा चाललाय चांगला. थांबा झूम करतो डायरेक्ट. बघा समोर बघशाल तर मस्तपैकी स्क्रीन लावलेली आहे. काय जेणेकरून समजा एवढ्या जवळून जर कोणाला दिसत नसेल तर कॅमेराच्या माध्यमातून डायरेक्ट समोर स्क्रीन लावलेली आहे. पोवाडे चालू आहेत. ओके
बघा हे आपले आदिवासी असे 2 बांबू सुद्धा चालू शकतात, तरी त्यांना प्रॅक्टिस आहे पहिल्यापासून. तर मित्रांनो, जरा इथं नाश्ता भूक वगैरे लागलेली आहे आणि इथं भोजनाची सोय अशी दाखवलेली आहे. थांबा तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा, इथून आपण आतमध्ये चाललोय. इथं तर दिलंय भोजन व्यवस्था. तर मित्रांनो, आपण इथून आतमध्ये चाललेलो आहे. इथं भोजन व्यवस्था दिलेली आहे. नेमकी जाऊन बघूया काय आहे, काय नाही. बरं की नाही, पहिलं जाऊन बघू काय आहे, काय नाही, काय व्यवस्था आहे. असलं थोडंफार तर खाऊन घेऊ, बाहेर पैसे घालवण्यापेक्षा इथंच खाऊन घेऊ आपण. बघूया काय 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 नाही, दाखवतो तुम्हाला मी पण. ओके. तर मित्रांनो, इथं बघू शकता म्हणजे जेवणाची व्यवस्था आहेच आहे आणि इथे भरपूर लोक असे बक्षालता पत्रावळा घेऊन जेवत आहेत. तर चला आपण पण जाऊन बघू की नेमकी जेवायला काय आहे, काय नाही. हे बघा, आता मी पण जेवायला बसलेलो आहे. तुम्हाला दाखवतो काय काय आहे. हे बघा, भात आहे, लॅप्सी आहे, डाळ आहे. आपल्या आजूबाजूला जर बघू शकता सगळेच्या सगळे खाली बसलेले आहेत. आता आपण पण थोडंसं जेवण करून घेऊ आणि जाऊ. तर मित्रांनो, जसं का तुम्हाला माहिती आहे, आपण मस्तपैकी आता जेवण केलेलं आहे. जेवण केलं, थोडी पोटात भर पडली. आता आपण हळूहळू साईडनी गाडीकडे निघू, कारण की गाडी सुद्धा आमची जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर लांब उभी आहे. गर्दीच एवढी आहे, पुढे गाडी नव्हती आणता येत आणि आणली जरी असली तरी काढता आली नसती. ठीक आहे, आता आपण हळूहळू गाडीकडे जाऊ. इकडे सुद्धा बँड वाजतो, तुम्हाला दाखवतो. थांबा. हे बघा, आपल्या मागं पण अजून बँड चालूची आणि गर्दी पण भरपूर आहे. हे बघा, आपण साईडने निघून जाऊया. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम एकदम भन्नाट होता. म्हणजे अजून पण कार्यक्रम आहे, अजून पण पुढे कार्यक्रम होतील. पण आता जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला घरी जायला जवळजवळ 2 ते 3 तास होतील. तर त्याच्यामुळं आता आपण निघू, कारण की घरी जाता आता अंधार होईल. पण मजा आली मित्रांनो आजच्या कार्यक्रमात. की पहिल्यांदा एवढा मोठा कार्यक्रम मी पाहिला होता. तर मित्रांनो, ठीक आहे, आता आपण घरी जाऊया. तर वाटेत काही असलं तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, आता आपला कार्यक्रम झालेला आहे आजचा. आता हे बघा, आपण एवढे सगळेजण होतो. थोडं इकडे हो ना. हे बघा, हे बघा, आपण एवढे सगळे होतो. आता आपण सगळ्यांना चाललोय. सो बाय करा सर्व. बाय बाय बाय. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.